नमस्कार, मी हर्षदा वेदपाठक आणि तुम्ही पाहत आहात लिमिटलेस मराठी. सरकारनं महिला सक्षमीकरणासाठी एक आयोग स्थापलेला आहे आणि त्या आयोगातर्फे महिलांचं सक्षमीकरण तसेच सबलीकरण यासाठी प्रामुख्याने लक्ष दिलं जातं आणि त्याच्या प्रमुख आहेत विजया रहाटेकर. मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही वेळ काढला तुमच्या बिझी शेड्यूलमधून. खूप धन्यवाद. बरं, महिलांचं जे आता एक सबलीकरण आणि सक्षमीकरण याविषयी एक सरकारने नवीन काही कायदे आणलेत. त्याची थोडक्यात माहिती द्या. आपल्या देशामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाकरता अनेक कायदे आहेत. जसं सगळ्यात पहिला कायदा आहे हा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, जो महिलांना कौटुंबिक हिंसेपासून मोठे संरक्षण देतो आणि अतिशय प्रभावशाली असा हा ऍक्ट आहे. याच्याशिवाय पॉश ऍक्ट आहे. कामाच्या ठिकाणी जर महिलांचा लैंगिक छळ होत असेल तर त्यापासून हा ऍक्ट महिलांचं संरक्षण करतो. असंच मग पुढे जाऊन महिलांचं करता मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट आहे. आता 4 नवीन लेबर कोड आले आहेत. असे अनेक ऍक्ट महिलांच्या करता आपल्या देशामध्ये बनवले गेले आहेत आणि ज्याचा प्रभावी अंमलबजावणी आपल्या देशामध्ये होते. बरं, महिलांसाठी जे कायदे आहेत ते म्हणजे शहरातच पोहोचतात, पण गावखेड्यातली जी गृहिणी आहे, जी बाई आहे, ती मात्र त्यापासून वंचित राहते. यासाठी आपण काय म्हणजे आपला काय योजना असेल? मला असं वाटतं की केवळ आमचीच योजना काही आहे. आम्ही तर करतच असतो, पण त्याच्याशिवाय आपण हा विचार केला पाहिजे की जे अ, आता गावखेड्यामध्ये सुद्धा सगळे सोशल मीडिया पोहोचला आहे. आपल्या सगळ्यासारख्या सगळ्या लोकांचं काम आहे की गावापर्यंत जाऊन आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना अवेअर केलं पाहिजे. महिलांच्या सक्षमीकरणाचे कायदे सांगितले पाहिजे. पण राष्ट्रीय महिला आयोग याच्यामध्ये खूप प्रयत्न करत असतो. वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांचे आमचे वर्कशॉप होत असतात आणि आम्ही सरकारांना पण याबद्दल काम करण्याकरता सांगत असतो. पण जे आता नाशिकला प्रकरण घडलं किंवा बऱ्याच ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार होतात, त्याच्यासाठी तुमच्याकडपर्यंत पोहोचायला आणि तुमची विशेष कशी दक्षता एक आहे त्याबद्दल सांगाल? राष्ट्रीय महिला आयोगाकडे आपण कसे पोहोचू शकता? आपण ऑनलाईन, ऑफलाईन पोहोचू शकतात. पोर्टलच्या माध्यमातून पोहोचू शकतात. आमची वेबसाईट आहे, त्यातून येऊ शकतात किंवा आमचा नंबर आहे. त्याचा नंबर आहे 144990. या सगळ्याच्या माध्यमातून राष्ट्रीय महिला आयोगापर्यंत आपण पोहोचू शकता, आपली कंप्लेंट सांगू शकता आणि देशातल्या जवळपास सगळ्याच कानाकोपऱ्यातनं आमच्याकडे कंप्लेंट्स येत असतात. आम्ही प्रयत्न करत असतो की त्या व्यवस्थितपणे सॉल्व्ह होतील. अशा अनेक व्यवस्था आपल्या देशामध्ये आहेत. केवळ राष्ट्रीय महिला आयोगच करतो असं नाही आहे. तर आपल्याकडे महिलांच्या संरक्षणाकरता किंवा त्यांच्या अडचणीकरता आपण लगेचच बोलू शकतो. 181 नंबर आहे, 112 आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचा मी जो सांगितला तो 144990 आहे. असे अनेक हेल्पलाईन नंबर आहे आणि त्यातून आपण काम करत असतो. सरतेशेवटी मला माहिती आहे तुम्ही फार बिझी आहात. एक सरतेशेवटी लास्ट प्रश्न. वुमन बिलबद्दल अनेकांनी आक्षेप घेतला आहे, अनेक पॉलिटिकल पार्ट्यांनी. तर तुम्ही एका महिला अधिकाराच्या जे हेड आहात, त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? देशातल्या महिलांना आरक्षण दिलं पाहिजे. गेल्या अनेक दशकांपासून महिलांना आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न चालू आहे आणि आता असं वाटत होतं की हे आरक्षण आता यावेळेला पास होईल, पण दुर्दैवानं निराशाच पदरी आलेली आहे. मात्र देशातल्या महिलांचा संघर्ष चालू असेल आणि लवकरच मला आशा आहे की सगळ्यांच्या मदतीनं हे आरक्षण मिळेल. थँक सो मच.